देशातील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात. आणि सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात. राज्यात हळद उत्पादन स्थिरावणार, कृषी मंत्रालयाचा अंदाज. पाऊस, बदलत्या वातावरणाचा पिकाला मोठा फटका. खानदेशात केळी कलिंगड दरात सातत्याने घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका. कलिंगड खरेदी 4 ते 7 रुपये किलोने गेल्याने शेतकरी संतप्त. डीजेचा मोठा आवाज बेतला जीवावरती, ससारी नगर येथील महिलेचा मृत्यू, मुलाचा आरोप. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी आवाजाबाबत केलं होतं दुर्लक्ष. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कात्री, महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता, पुढील 2 दिवसात मोठा निर्णय. माल वाहतूक महागली, खर्चात 60% वाढ, निर्यातीला मोठा फटका. उत्पादन प्रक्रियेमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता, शेतकऱ्यांवर देखील मोठं संकट. 3 एकर कांदा पिकावरती फिरवला नांगर, बाजारभाव कोसळल्याने धानोरीतील तरुण शेतकऱ्यांचा प्रचंड संताप. सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. पुन्हा अवकाळीचं सावळ, आठवड्याभर पावसाचा इशारा. 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची महाराष्ट्रामध्ये शक्यता. मराठवाडा, विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता. 2.5 लाख शेतकरी सावकारांच्या कर्जजाळ्यात. अमरावती जिल्ह्यातील स्थिती. महाराष्ट्रात जवळजवळ 25 लाख शेतकऱ्यांची कर्जाची स्थिती. पुणे जिल्ह्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यात. 15 पैकी 13 साखर कारखान्यांचे काम थांबले, आता साखर कारखाने स्थिरावले. देशाच्या हवाई रक्षणासाठी रशियन पॉवर तब्बल 2.38 लाख कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावाला सरकारची अखेर मोठी मंजुरी. भारत सक्षम. गावातील गॅस टंचाईवरती केरोसिनची फुंकर, शिधापत्रिकेवरती 3 लिटरचा रिलीफ. आखाती युद्धाची झळ पोहोचली गावापर्यंत, सगळ्यांनाच मिळणार 3 लिटर रॉकेल. रब्बीत कांद्यांची विक्रमी लागवड. अहिल्यानगरमध्ये प्रति क्विंटल दर 650 रुपयांवरती स्थिर. दर कमी असूनही शेतकऱ्यांची पिकाला पसंती कायम असल्याची मोठी माहिती. कांदा खरेदीबाबत नाफेडवरती मनमानी कारभाराचा तीर, शेतकऱ्यांचा आरोप. खरेदीदार संस्था महासंघाची संचालक प्रचंड आक्रमक. जमीन घोटाळ्यातील दोषी महसूल अधिकाऱ्यांना सक्तीची रजा देण्याचा बावनकुळे यांच्या घोषणेचा निर्णय, परंतु अधिकारी का ऐकत नाहीत, प्रचंड संतप्त. तेल कंपन्यांच्या फायद्यासाठी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये प्रचंड मोठी कपात. केंद्राच्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला कोणताही फायदा नसल्याचं स्पष्ट. हमीभावाच्या मुद्द्यावरून आता निर्णायक लढा. बच्चू कडू, केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या घरावर धडक देण्याचा शेतकऱ्यांचा थेट मोठा निर्णय. शिवनिका ट्रस्टला पाणी देण्यात आल्याचा आरोप दिशाभूल करणारा सुषमा अंधारे यांची माहिती. नाशिक येथील पत्रकार परिषदेमध्ये महायुतीवरती केला पलटवार. देशात लॉकडाऊन लागणार नाही, तयारी भक्कम ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट सूचना. घाबरण्याचं कोणतेही कारण नसल्याचं देखील केलं आवाहन. सरकारने ठाण्याच्या विकासासाठी दिलेला निधी 1000 कोटी निधी कुठे गेला? शिवसेनेने महासभेत उठवला जोरदार आवाज. शिंदे काय करणार? दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट. आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं सरकारला मोठं आश्वासन. लाईट बिल आता कमी होणार, वीज दरामध्ये प्रचंड कपात होण्याची शक्यता. उद्योगांना दिलासा, मात्र सर्वसामान्यांच्या बिलामध्ये कोणत्याही प्रकारची कपात नसल्याचा दिनवा. भाव घसरल्याने केळीची 4000 झाडे कापून जनावरांपुढे टाकली. डोंगरकडा येथील केळी उत्पादक अडचणीत. कवडीमोल भाव घेण्याने शेतकऱ्यांचा मोठा निर्णय. 2 रुपये किलोने शेती केळीला भाव.
वारे जनगणनेचे मे मध्ये सुरू होणार गृह जनगणना 14 मे ते 14 जून पर्यंत गृह जनगणना महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये होणार जनगणनेला सुरुवात शेतकरी आता कोणा जनगणना लॉकडाऊन होणार नाही अफवा पसरवाल तर फौजदारी कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वसामान्यांना सज्जड इशारा पेट्रोल डिझेल उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात हा फक्त उद्योगांना फायदा सर्वसामान्यांच्या डिझेलमध्ये कोणत्याही प्रकारची कपात नसल्याचा देखील माहिती शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांसाठी 12.15 कोटींचा निधी मंजूर धान्याऐवजी पैसे मिळणार प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ लवकरच खात्यात जमा होणार रक्कम खरात यांच्या विरोधात 100हून अधिक तक्रारी SITची हेल्पलाईन लेखी तक्रारीसाठी प्रतिसाद अल्प लेखी तक्रारीसाठी अनुभार आग्रह केल्याची माहिती LPGच्या टंचाईवरती रेडी बेसचा उतारा प्री प्रोसेस्ड अन्न घटकांचा वापर वाढला 60 ते 70% गॅसची बचत झाल्याचाही देखील निर्वाळा सरकारी जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित 2011 पर्यंतच्या निवासी अतिक्रमणकर्त्यांना दिलासा 550 फुटांपर्यंत बांधकाम विनामूल्य नियमित होणार हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यांनी FRPचे 185 कोटी रुपये थकविले शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार यांचा थेट आरोप लाईट बिल आता कमी होणार वीज दरामध्ये प्रचंड कपात स्मार्ट मीटर धारकांना मोठा लाभ फिक्स चार्ज मध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सतत 5 वर्षे वीज दर कपात होणार घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 21 पैसे सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे चाकणकरांचे राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदही गेल्या सुनेत्रा पवारांकडे सोपवला राजीनामा थेट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ नाशिक मधील बंधुभाव प्रकरण अखेर भवलं खतांच्या किमतीमुळे बळीराजाचा शेणखताकडे कल भावही वाढले हस्त पोखरीत लगबग रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण घटल्याची अखेर माहिती समोर आली विवाहित पुरुषाने प्रौढ महिलेबरोबर लिव्ह इन मध्ये राहणं गुन्हा नाही कोर्ट नैतिकता आणि कायदा वेगळा ठेवा कोर्टाचा स्पष्ट आदेश सर्वसामान्यांना अमेरिकेच्या 2 युद्धनौका आणि 10,000 सैनिक इराणच्या उंबरठ्यावरती अमेरिकेचे सैन्य जिथे असेल तिथे हल्ले करू इराणची स्पष्टोक्ती इराण आता घाबरणार नाही इराणने ठणकावले अमेरिकेला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व तंत्रज्ञान आधारित करणार फडणवीस यांची माहिती महाराष्ट्राला जागतिक वेलनेस केंद्र बनवणार असल्याची माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा जनावरे मृत झाली असल्यास वाढीव दराने मदत राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज देण्याची फडणवीस यांची मोठी घोषणा